नमस्कार. स्वातंत्र्य दिन विशेष भव्य प्रास्ताविक भाषण या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण यंदाचा 15 ऑगस्ट भव्य पॅकेज तुम्हाला या YouTube चॅनलवर मिळणार आहे. मित्रांनो, विशेष म्हणजे या स्वातंत्र्य दिनाचं जे भव्य प्रास्ताविक भाषण आहे त्याचं PDF तुम्हाला मिळणार आहे, आणि ते सुद्धा फक्त 99 रुपयामध्ये. तुम्हाला इतर जबाबदाऱ्या सुद्धा असतात, त्या पार पाडायच्या असतात, आणि या सगळ्या धावपळीमध्ये आपलं प्रास्ताविक भाषण तयार करायचं कुठेतरी राहूनच जातं. आणि म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय रेडीमेड स्वातंत्र्य दिन भव्य प्रास्ताविक भाषण, दर्जेदार, उत्तम व्यासपीठ गाजवणारं आणि तुमच्या पदाला शोभणारं एक प्रास्ताविक भाषण. तर मित्रांनो, याचा PDF डाउनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, आणि मला वाटतं तुमच्या या सगळ्या कामाच्या व्यापामध्ये 99 रुपये जास्त नसतील. पारतंत्र्याचे पाश तोडून ज्यांनी मुक्त आकाशात घेतली आकाशी झेप, पारतंत्र्याचे पाश तोडून ज्यांनी मुक्त आकाशात घेतली आकाशी झेप, त्यांनाच ठाऊक असते काय असते स्वातंत्र्याची खरी आणि अनमोल किंमत. त्यांनाच ठाऊक असते स्वातंत्र्याची खरी आणि अनमोल किंमत. मंचावर विराजमान झालेले आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या विनंतीस मान देऊन उपस्थित राहिलेले आजचे मुख्य अतिथी, ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे सर्व आदरणीय गुरुजन वर्ग, या भूमीचे रक्षण करणारे वीर सैनिक, आणि येथे उपस्थित असलेले माझे सर्व देशप्रेमी बांधव आणि भगिनींनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारताच्या अमृतमयी स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक आणि राष्ट्रमयी शुभेच्छा. मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला काही रिकाम्या जागा दिल्या आहेत. या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट अध्यक्ष महोदयांचं आणि मुख्य अतिथींचं नाव लिहून घेतला तर तुमचं स्क्रिप्ट A to Z रेडी टू यूज आहे. सो वाट पाहू नका, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, डाउनलोड करून घेऊ शकता. आज 15 ऑगस्ट हा केवळ एका कॅलेंडरवरील दिवस नाही, तर हा प्रत्येक भारतीयाच्या धमन्यांमध्ये धावणाऱ्या रक्ताचा आणि त्याच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा उत्सव आहे. प्रास्ताविक करत असताना आज भाषणाची सुरुवात मी एका अतिशय महत्वाच्या आणि खऱ्याखुऱ्या जिवंत उदाहरणाने करतो. इतिहासामध्ये गुलामगिरीच्या काळातील एक प्रसिद्ध प्रसंग आहे. एका अत्यंत श्रीमंत जमीनदाराने एका गुलामाला विकत घेतले होते. त्या जमीनदाराने त्या गुलामाला राहायला एक उत्तम पक्क घर दिलं, घालायला चांगले कपडे सुद्धा दिले, आणि रोज पोटभर अन्न दिले. एका अर्थाने त्या गुलामाला तिथे सर्व प्रकारचे भौतिक सुख मिळत होते, पण त्याच्या पायात गुलामगिरीच्या बेड्या होत्या. एक दिवस त्या गुलामाला तिथून पळून जाण्याची संधी मिळाली. तो रात्रीच्या अंधारात प्राणाची बाजी लावून उपाशी पोटी शेकडो मैल दाट जंगलातून पळत सुटला. जेव्हा तो एका अशा स्वतंत्र राज्याच्या सीमेत पोहोचला, तेव्हा एका व्यक्तीने त्याला अडवले आणि विचारले, अरे मूर्खा, तिथे तुझा मालक वेळेवर जेवण देत होता, चांगले कपडे देत होता, राहायला घर देत होता. इथे बाहेर आल्यावर तुझ्याकडे खायला अन्न नाही, डोक्यावर छप्पर नाही, आणि उद्या काय होईल याची गॅरंटी नाही. मग तू तिथून जीव धोक्यात घालून का पळालास? त्यावर त्या गुलामाने छाती ठोकून जे उत्तर दिले ना, ते आज आपल्या प्रत्येकाच्या मनाला भेटणारे आहे. तो गुलाम म्हणाला, तिथे मला अन्न मिळत होते, पण ते अन्न कधी आणि किती खायचा याचा अधिकार माझा नव्हता. तिथे मला घर मिळाले होते, पण त्या घरात कधी झोपायचे आणि कधी उठायचे हे मात्र माझा मालक ठरवायचा. आज माझ्याकडे अन्न नसेल, डोक्यावर छप्पर नसेल, पण आज मी माझ्या मर्जीचा मालक आहे. उपाशी राहिलो तरी ते माझे स्वातंत्र्य आहे, ती माझी इच्छा आहे, आणि हे त्या सर्वांहूनही जास्त आहे. बंधूंनो, यावरून आपल्याला काय शिकायला मिळते? भौतिक सुखाचा तो माहोल हा अखेर परस्वाधीन असतो. स्वातंत्र्य ही केवळ शरीराची गरज नाही, तर ती माणसाच्या आत्म्याची, बुद्धीची आणि स्वाभिमानाची पहिली अंतिम मूलभूत गरज असते. पारतंत्र्यात कितीही सुखसोयी असल्या तरी तिथे माणसांच्या विचाराचा, आत्म्याचा, व्यक्तिमत्वाचा विकास कधीच होऊ शकत नाही. बंधू भगिनींनो, आज आपण मुक्त आहोत, पण स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय? स्वातंत्र्य म्हणजे केवळ स्वैराचार नव्हे, तर स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. आपल्या महाराष्ट्राच्या पवित्र आणि वैचारिक मातीत संत ज्ञानेश्वर माऊलींनी 700 वर्षापूर्वीच ज्ञानेश्वरी आणि पसायदानच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा खरा आध्यात्मिक, सामाजिक, वैश्विक अर्थ जगाला समजावून सांगितला होता. माऊली पसायदानात संपूर्ण जगासाठी मागणे मागताना म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. या वैश्विक ओळीचा अर्थ आज आपल्या स्वातंत्र्याशी कसा जोडला जातो, चला हे समजावून घेणे ही तितकेच महत्वाचे आहे. माऊली म्हणतात की माणसाच्या मनातील दुष्टपणा, स्वार्थ, अहंकार आणि दुसऱ्याला गुलाम बनवण्याची वृत्ती नष्ट व्हावी, प्रत्येकाची बुद्धी सत्कर्मात लागावी, आणि जगातील सर्व प्राण्यांमध्ये, माणसांमध्ये एकमेकाबद्दल मैत्रीची भावना निर्माण व्हावी, हाच तर स्वातंत्र्याचा खरा गाभा आहे.
ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या वैचारिक स्वातंत्र्याची आणि वैश्विक कल्याणाची मागणी पसायदानात केली, नेमका तोच पाया आज आपल्या लोकशाहीचा आणि संविधानाचा आहे. जोपर्यंत समाजातील शेवटच्या घटकाला समान हक्क मिळत नाही, तोपर्यंत प्रत्येकाच्या मनातील भीती नष्ट होत नाही. आणि जोपर्यंत आपण सर्वजण एकमेकांचा आदर करत नाही, तोपर्यंत माऊलींचे पसायदान आणि देशाच्या स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने पूर्णच होऊ शकत नाही. पण आज आपण जो मुक्त श्वास घेत आहोत, त्यामागे एक मोठा आणि रक्तरंजित इतिहास आहे. 15 ऑगस्ट 1947 पूर्वी आपल्या भारतावर ब्रिटिशांचे 150 वर्ष जुलमी राज्य होते. ज्या भूमीवर ज्ञानेश्वरांनी पसायदान गायले, ज्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, तीच भूमी परकीयांच्या गुलामगिरीच्या साखळदंडात जकडली गेली होती. आपली संपत्ती लुटली जात होती आणि आपल्याच लोकांवर अत्याचार होत होते. पण अन्याय सहन करणे हा या मातीचा गुणधर्मच नाही. या गुलामगिरीच्या साखळ्या तोडण्यासाठी 1857 मध्ये मंगल पांडे यांनी क्रांतीची पहिली ठिणगी टाकली. त्यानंतर हा लढा अखंड चालूच राहील. एका बाजूला महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अहिंसेचे आणि सत्याग्रहाचे आणि चले जावचे मोठे आंदोलन उभे राहिले, तर दुसऱ्या बाजूला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या क्रांतिकारकांच्या बलिदानाने इंग्रजी सत्तेचा पाया हादरून गेला. आपल्या महाराष्ट्रातून लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. लाखो माता भगिनींचे कुंकू पुसून गेले. हजारो तरुणांनी हसत हसत फासाचे दोर गळ्यात झेलले आणि कित्येकांनी अंदमानाच्या काळ्या पाण्याची शिक्षा सुद्धा भोगली. तेव्हा कुठे 15 ऑगस्ट 1947 हा सोन्याचा सूर्य आपण पाहू शकतो. आज स्वातंत्र्याला अनेक दशके पूर्ण झाली आहेत. या काळात भारताने विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ आणि कृषी क्षेत्रात जगात थक्क होईल अशी प्रगती केली आहे. आज जगाच्या पाठीवर भारत एक महासत्ता म्हणून चालत आहे. पण मित्रांनो, आजच्या या शुभदिनी केवळ झेंडावंदन करणे, राष्ट्रगीत गाणे, मिठाई वाटणे एवढाच आपला मर्यादित प्लॅन नसावा. आज आपला मुख्य नियोजनबद्ध संकल्प हा सुद्धा असला पाहिजे की आपण देशासमोरील काही अंतर्गत शत्रूंशी आणि आव्हानांशी लढणार आहोत. तर पहिलं नियोजन आपलं काय असलं पाहिजे? स्वच्छता आणि पर्यावरण. देशाची सेवा करण्यासाठी सीमेवर जाण्याची गरज नाही. आपण आपल्या घराचा, शाळेचा आणि गावाचा परिसर स्वच्छ ठेवून, झाडे लावून पर्यावरणाचे रक्षण करू शकतो. हीच खरी देशसेवा आहे. आता पुढील नियोजन आपलं काय असू शकतं? सामाजिक सलोखा. आज सोशल मीडियाच्या युगात जाती धर्माच्या नावावर अनेक अफवा पसरवल्या जातात. पण कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता समाजात शांतता आणि एकोपा टिकवून ठेवू, जेणेकरून माऊलींचे पसायदान खऱ्या अर्थाने जिवंत राहील. तिसरं नियोजन आपण काय करू शकतो? तर तरुणांचे सक्षमीकरण. आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद म्हणजे आपल्यातील तरुण पिढी. तरुणांनी मोबाईलवर आणि इंटरनेटचा वापर वेळ वाया घालवण्यासाठी किंवा विनाशासाठी न करता तर स्वतःच्या कौशल्यासाठी, कौशल्याच्या विकासासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी केला पाहिजे. एका महान राजाने आपल्या राज्याच्या मध्यभागी खूप मोठा रस्ता तयार केला. रस्ता पूर्ण झाल्यावर जनतेची परीक्षा घेण्यासाठी राजाने रात्रीच्या अंधारात त्या रस्त्याच्या अगदी मधोमध एक भला मोठा दगड आणून ठेवला आणि स्वतः बाजूलाच एका झाडामागे लपून बसला की पाहूया या रस्त्यावरून जाणारे लोक काय करतात. सकाळ झाली. राज्याचे मोठमोठे व्यापारी, दरबारी, श्रीमंत लोक त्या रस्त्यावरून जाऊ लागले. त्यांनी मधोमध असलेला तो मोठा दगड पाहिला, पण तो बाजूला करण्याऐवजी प्रत्येक जण राजाला आणि प्रशासनाला शिव्या देऊ लागले. काय हा राजा? राजाचा रस्ता इतका खराब आहे, रस्त्यात एवढा मोठा दगड पडलाय तरी कोणाला पडलेलंच नाही, असे म्हणत सगळेजण दगडाच्या बाजूने निघून जात होते. पण कोणा एकानेही तो दगड बाजूला उचलण्याचा प्रयत्न केला नाही. दुपार झाली. तिथून एक साधा गरीब शेतकरी डोक्यावर भाजीपाल्याची पाटी घेऊन जात होता. तेव्हा तो त्या दगडाजवळ आला आणि तेव्हा त्याने आपली पाटी खाली ठेवली. त्याने विचार केला की जर हा दगड असाच इथे राहिला तर रात्रीच्या अंधारात एखाद्याचा अपघात होईल, कोणाचा तरी जीव जाईल. त्याने सर्व ताकद पणाला लावली, घामाघूम झाला आणि एकट्याने तो जड दगड रस्त्याच्या बाजूला सारला. दगडाच्या जागी जेव्हा त्याने पाहिले की तिथे एक लहानशी थैली पडलेली आहे, त्या शेतकऱ्याने ती थैली उघडली. त्यात सोन्याची अनेक नाणी होती आणि राजाने लिहिलेली एक सुंदर चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीत लिहिले होते, हे सोन्याचे बक्षीस त्या नागरिकासाठी आहे जो केवळ अडचणींवर बोट न ठेवता त्या अडचणी दूर करण्याचे प्रामाणिक पाऊल टाकतो. माझ्या देशप्रेमी मित्रांनो, आज आपल्या भारताला महासत्ता बनवण्यासाठी आपल्याला प्रशासनाला किंवा व्यवस्थेला दोष देण्याची गरज नाही. आपल्या देशाला प्रगतीच्या रस्त्यात बेरोजगारी, अस्वच्छता, भ्रष्टाचार आणि निरक्षरतेचे जे मोठे दगड आहेत ते दूर करण्यासाठी जबाबदारी केवळ सरकारची नाही, तर ती आपली सुद्धा आहे. आपण समाजात वावरताना आपले कर्तव्य जरी प्रामाणिकपणे पार पाडले, एक विद्यार्थी म्हणून प्रामाणिक अभ्यास केला, एक नागरिक म्हणून रस्त्यावर कचरा न टाकता वाहतुकीचे नियम पाळले, तर आपण त्या शेतकऱ्यासारखे देशाच्या प्रगतीचा रस्ता साफ करू शकतो.
आजच्या या पवित्र राष्ट्रीय सणाचे औचित्य साधून आपल्या या विद्यालयात किंवा महाविद्यालयात एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज आपण सर्वांनी अत्यंत अभिमानाने आणि आपल्या राष्ट्रध्वजाला सलामी देऊन या सोहळ्याची सुरुवात केली आहे. यानंतर आपल्या भारत देशाची गौरवशाली संस्कृती आणि क्रांतिकारकांचा दैदिप्यमान इतिहास मंचावर जिवंत करण्यासाठी आपल्याच विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर देशभक्तीपर गीत, नृत्य आणि विचारप्रवर्तक सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण आयोजित केले आहे. एवढेच नव्हे तर ज्याप्रमाणे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी सर्वस्व अर्पण केले आहेत, त्याच विचाराने प्रेरणा घेऊन आज विविध क्षेत्रात अभ्यासात आणि क्रीडा स्पर्धेत विशेष यश संपादन करणाऱ्या आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार आणि गुणगौरव सोहळा देखील येथे आयोजित करण्यात आला आहे. आजच्या या संपूर्ण सोहळ्याचा मुख्य अजेंडा आणि प्रास्ताविक उद्देश हाच आहे की आपल्या सर्वांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित व्हावी आणि आपण सर्वांनी एक जबाबदार नागरिक म्हणून देशसेवेचा नवा संकल्प करून येथून बाहेर पडावे. चला, आजच्या या पवित्र दिनी आपण केवळ प्रश्न विचारणारे नाही, तर उत्तर बनण्याचा प्रामाणिक संकल्प करूया. नसेल मनात कोणती तक्रार, नसेल मनात कोणती तक्रार, नसेल ओठांवर कोणती खंत, हृदयात फक्त भारत देश आणि ओठावर सदैव जय हिंदचाच नाद घुमत राहील. तर पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा. जय हिंद, वंदे मातरम. मित्रांनो, हे प्रास्ताविक भाषण आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हवं असेल किंवा तुमचा वेळ वाचणार असेल तर जस्ट क्लिक ऑन द लिंक गिवन इन अ डिस्क्रिप्शन डाउनलोड करण्यासाठी. काय PDF